नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल झाटे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे गुणोत्तर व प्रमाण, त्याला आपण रेशो अँड प्रपोर्शन म्हणतो. याच्यामधला एक सब टॉपिक आहे, त्याला आपण चतुर्थ प्रमाणपद ते कसं काढायचं, ठीक आहे, त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो. एक सेकंद लिहून टाकतो मी इथं. चतुर्थ प्रमाणपद काढा असा एक टाईपचं, त्याला आपण इंग्लिशमध्ये फोर्थ प्रपोर्शन म्हणतो आपण, ठीक आहे. तर ते आपल्याला काढायचं असते. एक नॉर्मल त्याचा स्टँडर्ड जर फॉर्म पाहिला आपण, याला आपण असं लिहितो ABCDचा फॉर्म, A(B), ठीक आहे. समोर गेलो प्रमाणामध्ये आणखी C(D), या फॉर्ममध्ये आपण त्याला नॉर्मल लिहित असतो. किंवा मराठीमध्ये त्याचं सरळ जर तुम्हाला एखादं सूत्र जर सांगायचं झालं, याला मी असं पण लिहू शकतो की पहिली संख्या खाली छेदामध्ये दुसरी संख्या कसा यूज करायचं ते सर्व सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला तुम्ही फक्त एकदा बघून घ्या. हे सर्व गोष्टी मी तुम्हाला नोट्समध्ये पण दिलेल्या आहेत. पहिली संख्या छेदामध्ये दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या खाली छेदामध्ये चौथी संख्या, ठीक आहे. हे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी संख्या कोणाच्या घ्यायच्या ते पण तुम्हाला सांगतो. सरळ क्वेश्चनमध्ये काय राहते, आपल्याला एकूण 4 संख्या दिल्या जातील. क्वेश्चनमध्ये तुम्हाला याच्या जवळपास 3 टाईपचे क्वेश्चन्स पडतात. पहिला एक टाईपचा क्वेश्चन आपण असा बघू शकतो की सरळ ते तुम्हाला म्हणतील की चतुर्थ प्रमाणपद काढा किंवा चतुर्थ पद काढा. या टाईपचे क्वेश्चन्स आपण बघू. सेकंड काय म्हणाल तुम्हाला की 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत. 4 संख्या प्रमाणामध्ये तुम्हाला X, Y, Z किंवा जे कोणते अक्षर असतात त्या अक्षरांची किंमत काढायचं. आपण हा एक टाईप बघू. आणि नंतर तिसरा नंबरचा म्हणाल तुम्हाला की खालीलपैकी कोणता संच प्रमाणात आहे किंवा नाही. या टाईपचे पण आपण क्वेश्चन्स बघू. सुरुवातीला वरचं बघू की चतुर्थ प्रमाणपद कसं काढायचं. मी आता परत सांगत आहे की इथं आपण क्वेश्चन्स कमी घेत असतो. मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण क्लासमध्ये घेतो, हे की. तुम्हाला फक्त इथं हे यूज कसं करायचं हेच तुम्हाला मी एका एक्झाम्पलमध्ये सांगतो, पण जे ॲक्च्युअल प्रॅक्टिस राहते ते आपण क्लासमध्ये घेत असतो, ठीक आहे. बघू आता मला समजा तुम्हाला 3 संख्या सांगितल्या. तुम्हाला असं म्हटलं की 2, 3 व 6 या संख्येचे चतुर्थ प्रमाणपद काढा, हे काय असा क्वेश्चन आहे. तर मग याला कसं घ्यायचं आपण, चतुर्थ प्रमाणपद काढा. याचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला, सरळ आपण एक काम करायचं. ही झाली आपल्यासाठी पहिली संख्या, ही झाली दुसरी संख्या, ही तिसरी संख्या. चौथी संख्या माहिती आहे का नाही आहे, की आपण म्हणू शकतो चौथी संख्या. समजा आपण इथं काय पकडलं, X घेतला. आपण काय काढलं, चतुर्थ प्रमाणपद काढायचं म्हणजे काय, फोर्थ आपल्याला जी संख्या काढायची आहे ते आपल्याला माहिती नाही म्हणून मी काय केलं, X घेतलं. याची मांडणी कशी करायची, यानुसार करायची. बघ कशी करायची आपण, सरळ पहिली संख्या किती घ्यायची, 2, छेदामध्ये दुसरी संख्या 3, बरोबर अंशामध्ये 6, तिसरी संख्या म्हणून आपण. आणि चौथी संख्या माहिती नाही तर आपण काय पकडलं, याच्यामध्ये X पकडला, हे काय. तिरपा गुणाकार सर्वांना जमते. सुरुवातीला या दोघांचा तिरपा गुणाकार 2 गुणाकारामध्ये X, नंतर या दोघांचा 3 गुणीला इथं आपण 6 घेतले. 2 गुणाकाराचे गेले भागाकारामध्ये, म्हणजे X बरोबर 3 गुणाकारामध्ये 6 खाली छेदामध्ये 2. भाग तोडला, बेक बे बेत्रिक 6, 3 गुणीला 3 म्हणजे किती आपण 9. याचा अर्थ की या 3 संख्येचं चतुर्थ प्रमाणपद किती म्हणू शकतो आपण, किंवा चौथी संख्या म्हणू शकतो आपण किती, 9, आहे. अशा कोणत्याही संख्या असू द्या. हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. खाली ABCD ऑप्शन्स पण असतील, पण आपण कसं काढायचं हे मी तुम्हाला. याच्यामध्ये काय, जसे मी इथं फक्त आकडे लहान घेतले. इथं आकडे थोडेसे 2 अंकी असू शकतात, कधी 3 अंकी पण असू शकतात. पण पद्धत जी हे कणी सोडवण्याची ही सरळ आपली अशीच असते, ठीक आहे. चौथी संख्या माहिती नसते, मग इथं आपण काय घ्यायचं, X घ्यायचं आपण, ठीक आहे. हे झालं आपला पहिला टाईपचा क्वेश्चन, कोणता, चतुर्थ प्रमाणपद काढा. किंवा आता दुसरं बघू आपण, X, Y, Z चे क्वेश्चन बघू. एखादा क्वेश्चन तुम्हाला फिरून सांगतो, त्याचा आन्सर मे बी अपूर्णांकामध्ये निघू शकते. जसं 4X नंतर घेतलं समजा इथं 5 आणि 10 या संख्या प्रमाणामध्ये आहेत. क्वेश्चन काय म्हणते बघा, या 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत, तर X बरोबर किती किंवा X ची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. असं क्वेश्चन राहते. मग याला सोडवायचं कसं, परत तेच, ही पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, ही चौथी संख्या. मांडणी कशी करणार आपण, 4 छेदामध्ये X म्हणजे पहिली संख्या भागीला दुसरी संख्या, बरोबर तिसरी संख्या किती घेतली, 5 छेदामध्ये 10. तिरपा गुणाकार, हे काय. जेव्हा छेदामध्ये X, Y, Z काय अक्षर आलं तेव्हा आपण नेहमी तिरपा गुणाकार करायचा. अंशामध्ये असं तर करायचं काम नाही आपल्याला, हे काय. तिरपा गुणाकार केला आपण. या दोघांचा सुरुवातीला 4 गुणीला 10, नंतर या दोघांचा केला आपण 5 गुणीला X. इथं 5 गुणाकाराच्या आणि इथं भागाकारामध्ये, है की नाही. म्हणजे 4 गुणीला 10 खाली छेदामध्ये आले 5 बरोबर X. 5 1 5, 5 2 10, 4 गुणीला 2 केले 8 बरोबर X म्हणा.
किंवा आपण असं म्हणू शकतो की एक्स बरोबर सरळ सरळ किती घेतला आपण 8, हे झालं आपल्याचं आन्सर. म्हणजे दुसऱ्या टाईपमध्ये कसं झालं ते एक्स घेतलं का नाही, हा एक्स कुठं पण असू शकतो, कुठं जरी असला तर काय फरक पडत नाही, मांडणी आपण या सूत्रानुसारच करायची आहे काय. पहिली संख्या भागीला दुसरी बरोबर तिसरी भागीला संख्या चौथी घ्यायची. जे कोणतं ऑप्शन कोणतंही असो, कधी कधी 2x पण राहतील क्वेश्चनमध्ये, काही फरक पडत नाही, तरी पण त्याचा आपण आन्सर काढू शकतो आहे की नाही. आज तिसरा एक क्वेश्चन राहते आपल्याला खालीलपैकी कोणता संच प्रमाणात आहे की नाही ते ओळखा, हे की या टाईपचा क्वेश्चन राहते. मी इथंच दाखवतो तुम्हाला. जसं एक 4 संख्या घेतल्या, 4 आपले ऑप्शन राहते, 4 ऑप्शन्सपैकी समजा एक उदाहरण केलं की समजा मी 4 संख्या घेतल्या, 4 3 5 आणि जवळपास इथं एक सेकंद मी संख्या थोडीशा बदलतो, 4 12 5 आणि जवळपास इथं घेतो 15. मला ओळखायचं आहे की हा 4 संख्या किंवा संख्यांचा संच हा प्रमाणामध्ये आहे किंवा नाही. काय करायचं आहे, मला ओळखायचं आहे की हा संच किंवा हा संख्याचा संच हा प्रमाणामध्ये आहे किंवा नाही ओळखायचं आपल्याला. ठीक आहे, तर कसं ओळखायचं, संच प्रमाण आहे की नाही कसं ओळखायचं, सरळ सरळ आपण डावी बाजू आणि उजवी बाजू आपली कशी आली पाहिजे, सारखी आली पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की त्या संख्या कशा येतात प्रमाणामध्ये आहेत. जसं एक्झाम्पल बघा, आता इथे डावी बाजू कशी करायची, 4 पहिली संख्या दुसरी तिसरी चौथी, म्हणजे पहिली संख्या भागीला दुसरी बरोबर तिसरी संख्या भागीला काय केलं आपण चौथी संख्या, भाग जाईल दोन्ही साईडला देऊन टाकू आपण, 4 1 4 4 3 12 5 1 5 5 3 15 म्हणू शकतो. म्हणजे इथं किती 1/3 आणि या साईडला पण किती 1/3. बघा डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही सारख्या आल्या, याचा अर्थ की हा 4 संख्या हा प्रमाणामध्ये आहेत असं ओळखायचं. डावी दोन्ही बाजू बरोबर आल्या म्हणून ह्या दोन संख्या प्रमाण, 4 संख्या संच हा कसा प्रमाण नसताना तर आपण म्हटलं असतं की हा संख्या प्रमाणामध्ये नाहीत. आलं का तुमच्या लक्षात काय काय सांगितलं. 3 टाईपचे क्वेश्चन्स आहेत, तिन्ही प्रत्येक टाईपचा एक एक क्वेश्चन घेऊन तुम्हाला मी दाखवला. आता एक काम करतो, एखादा ऑप्शन्सवाले क्वेश्चन्स पण तुम्हाला घेऊन दाखवतो, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होऊन जाईल. बाकीची प्रॅक्टिस राहील ती तर आपण क्लासमध्ये करूया. ठीक आहे, बघू आपण. सर्वात जास्त महत्त्वाचा हा फॉर्म्युला, चतुर्थ प्रमाणपदमध्ये पहिली संख्या भागीला दुसरी तिसरी भागीला चौथी. आणखी ध्यानात ठेवायचं, क्वेश्चनमध्ये ज्या संख्या सिक्वेन्समध्ये येतात त्या संख्याच नंबरिंग करायचे, आपल्या मनानुसार आदला बदल नाही करायचे, हे काय. जसं ही पहिली तर पहिली, याला पहिला 1 नंबरला आहे, ही पहिली संख्या घ्यायची असं नाही घ्यायचं, ही पहिली दुसरी तिसरी, आपला आन्सर रॉंग होणार, हे काय. जसा क्वेश्चनमध्ये फॉर्मॅट आहे, जसा सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सलाच आपण नंबरिंग करायचे, हे इथं नाही चुकायचं. ठीक आहे, बघू आणखी आपण. मी तुम्हाला पुस्तकामधले 1-2 क्वेश्चन घेऊन दाखवतो, बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा, आणि मी पण तुम्हाला काही क्वेश्चन पाठवतो असे, ठीक आहे. ही पूर्ण जे थिअरी राहते ही थिअरी मी तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड करत असतो, तर नोट्स वाचायचा प्रयत्न करायचा. नोट जर नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला ती नोट्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, एकदम सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. बघू आपण. हा पहिला क्वेश्चन जमत असेल तुम्ही तो सोबत सोबत ट्राय करा. काय म्हणतो बघा, 6 15 x आणि 40. ठीक आहे, या 4 संख्या प्रमाणात आहेत, या 4 संख्या प्रमाणात आहेत. क्वेश्चनमध्ये त्याने आपल्याला सांगितलं, ठीक आहे, हा की 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत, तर x बरोबर किती आपल्याला काढायचं, x ची किंमत किती असणार. आता खाली काहीतरी आपल्याला ABCD सारखी मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो, ट्राय करून बघा, आहे काय. तुम्हाला समजलं काय करायचं याच्यामध्ये. 16 24 10 आणि 15. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करसा. लगेच सेकंड एक क्वेश्चन इथं देतो, 2 क्वेश्चन बघू आपण सोबत सोबत. एक सेकंद, दुसरा क्वेश्चन कोणता पाहिला, हा चतुर्थ प्रमाणपद काढायचं, तसा क्वेश्चन मी पाहतो एखादा आहे का आपल्याला. एक सेकंद. ठीक आहे, या क्वेश्चनला सॉल्व्ह करा, तोपर्यंत मी तुम्हाला समोरचा एक क्वेश्चन लिहून देतो. 15 20 आणि 30 या संख्येचे चतुर्थ प्रमाणपद काढा. ठीक आहे, खाली तुम्हाला परत ABCD सारखे ऑप्शन देतो, हा पण क्वेश्चन ट्राय करू पहा. चतुर्थ प्रमाणपद आपल्याला काढायचंय, तो सोपा क्वेश्चन आहे. 10 20 30 आणि किती 40. बघू, पहिल्यांदा सुरुवातीला वरच्या क्वेश्चनवरती आपण फोकस करू. या संख्याचं प्रमाणाचं x ची किंमत काढा, म्हणजे मांडणी कशी करायची आपण,
पहिली संख्या भागीला दुसरी, तिसरी भागीला काय केला आपण चौथी. सरळ सरळ मांडणी केली. अंशामध्ये x आहे, काय तिरपा गुरुपा गुणाकार काय करायचं काम नाही. फक्त हे छेदामध्ये 40 आहे तर भागाकारामध्ये हे आपण इकडे घेऊन जाऊ, ते काय होतील गुणाकारामध्ये. याची मांडणी अशी होईल का की 6 गुणिला 40 समोर घेतले, खाली छेदामध्ये 15 बरोबर x. भागतोड इथं आपण सुरुवातीला 5 5 5 त्रिक 15 15 5 48 3 1 3 3 2 6 2 गुणिला 8 म्हणजे सरळ सरळ आपण किती 16 बरोबर x म्हणा, किंवा सरळ सरळ x बरोबर किती 16 झाला आपला आन्सर. हे घे म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर कोणतं, ए नंबरचा आन्सर तुमचं बरोबर असणार आहे. खालच्या क्वेश्चन मध्ये म्हणते या संख्येचं चतुर्थ प्रमाणपद काढा. म्हणजे पहिली संख्या दुसरी तिसरी मांडणी कशी करणार आपण, पहिली संख्या भागीला दुसरी, तिसरी भागीला आपण चौथी माहित नाही, चौथीला आपण काय घेतो x घेतो. ठीक आहे. याच्यामध्ये तिरपा गुणाकार जर केला तिथं काय लिहू आपण 15 गुणाकारामध्ये x बरोबर 30 गुणाकारामध्ये 20. ठीक आहे. 15 गुणाकाराची निवड आपण भागाकारामध्ये, म्हणजे x बरोबर 30 गुणाकारामध्ये 20, खाली छेदामध्ये घेतले आपण 15. भाग तोडून टाकू इथं जे काही आपला आन्सर. भाग तोडला 5 5 तोडू आपण, है की नाही. 5 त्रिक 15 5 चूक 20 3 1 3 3 10 30 म्हणतो आपण. आणि 10 गुणिला 4 तर आपला आन्सर 40 येते. म्हणजे डी नंबरचा आपला आन्सर याच्यामध्ये बरोबर असेल. या क्वेश्चनचं चतुर्थ प्रमाण किती पद म्हणून आपण सरळ सरळ 40. ठीक आहे. 1 सेकंद. ठीक आहे. तुम्हाला दिसतं इथपर्यंत काय हरकत नाही. 40 प्रमाण 40 पीचा आन्सर किती 40 काढलं. आणखी बघू समोरचा क्वेश्चन. आणखी 1-2 क्वेश्चन घेऊन दाखवतो मी तुम्हाला. खालीलपैकी ते संचवाला बघू की संच प्रमाणात आहे की नाही, त्या क्वेश्चनचा आन्सर आपण ट्राय करून बघू. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत है की, पण सोपे एवढे पण नाहीत की ते तुम्हाला थोडेसे ट्रायच करावं लागणार आहेत. काय म्हणते बघा क्वेश्चन मध्ये की पुढीलपैकी कोणता संच प्रमाणात आहे, पुढीलपैकी कोणता संच प्रमाणात आहे हे आपल्याला काय करायचं ओळखायचं. प्रमाणात आहे हे आपल्याला फक्त ओळखायचं आहे. ठीक आहे. आणि खाली त्यांनी आपल्याला काहीतरी ऑप्शन सांगितले 12 18 27 आणि 54 ए नंबरचं. ठीक आहे. इथं खालीच घेतो ए नंबरचं ऑप्शन. बी नंबरचं काय म्हणते आपल्याला 6 12 18 आणि किती 24. सी नंबरचं ऑप्शन काय म्हणते 12 14 16 आणि 18. आणि डी नंबरचं काय म्हणते ते पण तुम्हाला देऊन देतो 12 30 16 आणि किती 40. असे 4 ऑप्शन दिले आपल्याला. आपल्याला ओळखायचं की खालीलपैकी कोणता संच प्रमाणामध्ये आहे किंवा नाही. ठीक आहे का बघू आपण. पहिला कसा करणार आपण चेक करणार सर, पहिली संख्या भागीला दुसरी बरोबर तिसरी भागीला आपण समजा इथं चौथी घेतली. ठीक आहे. कितीचा पहिल्यांदा 6 6चा भाग जाईल, साइन 2 12 साइन 3 18 2 36. इथं 9चा भाग तोडू आपण है की नाही. 9चा 9 त्रिक 27 म्हणतो आपण, 9 सक 54 परत 3 1 3 3 2 6. म्हणजे आपल्यापाशी इथं किती राहिले 2/3 डाव्या बाजूला, उजव्या बाजूला किती राहिलं 1/2. सारखे आहेत का नाहीये. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाहीये, म्हणजे हा संच प्रमाणामध्ये नाही झालं. सेकंड बघू आपण याची मांडणी तशी करू. पहिली संख्या भागीला दुसरी आणि तिसरी भागीला चौथी. सुरुवातीला 6 6चा भाग तोडला, 6 1 6 साइन 2 12 परत इथं 6चाच भाग जाईल है की नाही. साइन 3 18 6 24 म्हणतो. म्हणजे आपल्यापाशी इथं किती राहिले 1/2 बरोबर 3 किती इथं 4 राहिले. आणखी कुठं भाग जाईल का आपला. तसं जर पाहिला आपण तर डावी बाजू उजवी बाजू सारखी येत नाही है की. सरळ सरळ म्हणू शकतो की हा पण सुद्धा संच प्रमाणामध्ये नाही. आपला हा पण ऑप्शन कॅन्सल केला आपण. इथं बघू 12/14 समोर 16/18 भाग तोडू आपण. सुरुवातीला लेफ्ट साईडला 2 2चा भाग तोडून बघू आपण है की. भाग तोडला इथं आले 6, इथं आले किती 7, इथं पण कितीचा जाईल 2 2चा, याच्यामध्ये 8, इथं किती आले जवळपास आपले इथं 9 आले. ठीक आहे. आणखी बघू आपण. म्हणजे आपल्यापाशी काय काय राहिलं 6/7 बरोबर 8/9. आपण चेक करू आणखी काही कॅन्सलेशन वगैरे काय होते का नाही होणार. याच्यामुळे डावी बाजू उजवी बाजू सारखी येत आहे का नाहीये. म्हणजे आपला हा पण आपला ऑप्शन रॉंग झाला. इथं आपण शेवटचा चेक करू. बहुतेक शेवटचाच आन्सर असणार याच्यामध्ये करून बघू आपण. 12/30 बरोबर 16/मध्ये किती 40 घेतले. लेफ्ट साईडला आपण 2 2चा भाग तोडून बघू है का. 2चा जर भाग तोडला इथं आपण, इथं 6, इथं जवळपास किती आले इथं 15.
परत 3 3चा भाग जाईल, 3 2 6, 3 5 15, म्हणजे सरळ 2/5 आलं. या साईडला आपण 8चा भाग जाईल है की नाही, 8 2 16, 8 45, म्हणजे आपल्यापाशी इथं किती राहिले 2/5. या साईडला आपण किती 2/5. डावी बाजू उजवी बाजू सारखी सारखी आहे है की, या तिघांमध्ये सारखं सारखं नाहीये. हे चौथा ऑप्शन मध्ये दोन्ही बाजू सारख्या आल्या, म्हणजे आपण म्हणू शकतो की हा संच कसा आहे प्रमाणामध्ये आहे. असा आपण आपल्याला ट्राय करू लागेल है. अशा चतुर्थ प्रमाण पदवरती आपल्याला 3 टाईपचे क्वेश्चन्स आहेत. मी प्रत्येक टाईपचा एक एक दोन क्वेश्चन तुम्हाला सांगितलंय. बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला स्वतः ट्राय करू लागतील है काय. मी ते क्वेश्चन्स पण तुम्हाला मी पाठवतो ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू.